रेडी? वचनाकडे जाताना आज आपण कुठलं वचन घेत आहोत? नीतिवचन. बरोबर आहे? माहिती आपला विषय कुठला चालू आहे? नीतिवचन. आणि गेल्या वेळेला आपण 10वा अध्याय पाहिला. हे 10वा अध्याय नाही म्हणता येणार, त्याला 10वा भाग पाहिला. कारण आता आपण अध्याय वाईज जात नाही आहोत, आपण आता त्यातले ग्रुपिंग केलेलं आहे. आणि आपण पहिलं ग्रुपिंग कसलं केलेलं आहे? मूर्ख. काय म्हटलेलं आहे? मूर्ख. म्हणजे आज आपण 11व्या भागामध्ये मूर्खाविषयी पाहणार आहोत. पहिलं वचन वाचू, 15व्या अध्यायातील 2रं वचन. एकच वचन घेणार आहोत आज आपण. आणि गेल्या दिवसामध्ये जे काय घडलेलं आहे आपल्या डोळ्यासमोर आहे ते आपण पाहणार आहोत. 15वा अध्याय आणि 2रं वचन काय म्हटलं आहे बघा. सुज्ञांची जीभ, सुज्ञ शहाणा माणूस, त्याची जीभ काय करते? उत्तम ज्ञान उच्चारते. सुज्ञ माणूस आहे, शहाणा माणूस आहे, तो आपल्या जिभेनं उत्तम ज्ञान बोलतो. परंतु मूर्खाचे मुख मूर्खपणा उच्चारते. मूर्खच राहणार आहे, तो मूर्खपणाच करणार आहे. आणि आपण आज या मूर्खपणाविषयी पाहणार आहोत. आजचं विषयाला मी नाव देईन भगवा मूर्खपणा. काय? किंवा भगवी अनिती. नीती आणि अनिती याविषयी आपण पाहत आहोत, नाही का? नीती आणि अनिती. आज जगामध्ये नीती अधिक आहे का अनिती अधिक आहे? अनिती अधिक आहे. म्हणून आपल्याला या नीतिसूत्र नीतिवचनाकडे अतिशय ध्यान देणं आवश्यक आहे, कारण हे आपल्याला नीती शिकविल. आमेन. अनिती म्हणजे अंधार समजा आपण, आणि नीती म्हणजे प्रकाश. आम्ही प्रकाशाची मुलं आहोत, अंधाराची नाही. म्हणून नीती आणि अनिती यातला फरक आपण समजू. आणि आज मी तुम्हाला गेल्या दिवसामध्ये जे आपण पाहिलं, काय पाहिलं? भगवी अनिती पाहिली. काय पाहिली? भगवी अनिती. याविषयी आज आपण पाहू. 25 डिसेंबर हा जगभर ख्रिसमस म्हणून पाळला जातो. जगभर. भारतात थोडे लोक आहेत ख्रिश्चन, 2% पण नाही आहेत. पण जग, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, रशिया, नेदरलँड वगैरे वगैरे सगळे जे देश आहेत ते सगळे ख्रिश्चन देश आहेत. शांतताप्रिय देश आहेत. तिथे असा गोंधळ गडबड होत नाही आहे. शांतपणे सगळे आनंद करीत असतात. भारतामध्ये काय झालं? ज्यांनी ख्रिसमस साजरा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या चर्चमध्ये तोडफोड करण्यात आली. जिथे जिथे सांता क्लॉज वगैरे जे मुलं करतात तिथे तोडफोड करण्यात आली. भयंकर अत्याचार ह्या ख्रिश्चन लोकांवर भारतामध्ये करण्यात आले. आणि हे कोणी केले? भगव्यानं केले. कोणी केले? हिंदूनं नाही. हिंदू आमचे भाऊ आहेत, प्रिय आहेत आम्हाला, आम्ही त्यातलेच आहोत. कोणी केले? भगव्याने केले. या भगव्याची गुणलक्षणं काय आपण पाहत होतो. आता गेल्या भगव्याची मूर्ख लक्षणं गेल्या दिवसामध्ये साऱ्या जगानं पाहिली. भगव्याची लक्षणं, मूर्खपणाची लक्षणं, भगवी अनिती साऱ्या जगानं पाहिली. कारण इकडे जे काही घडतं भारतामध्ये कुठेही एका क्षणामध्ये व्हिडिओ जगात पोचतात आणि जग पाहतं. यामध्ये आपल्या भारताची मान उंच झाली का खाली गेली? मोठ्यानं सांगा, उंच झाली का खाली गेली? कोणी खाली केली? भगव्यानं खाली केली, हिंदूनं नाही. हिंदूनं नाही खाली केली, भगव्यानं खाली केली. हा भगवा आतंकवाद, भगवी अनिती अर्थात भगवी अनिती, भगवी मूर्खता आणि परिणाम जगात छी आणि थू. सारं जग आमच्यावर थुंकलं, आमचे हिंदू बदनाम झाले. या थोड्याशा भगव्याने समस्त हिंदू लोकांना बदनाम करून टाकलं जगामध्ये. परिणाम आपण पाहूया पुढे.
ख्रिसमस काय झालं, ख्रिसमस साजरा करणाऱ्या लोकांवरती हल्ले झाले, लोकांना मारहाण करण्यात आली, चर्च तोडण्यात आली, नाताळ निमित्तानं सजलेले मॉल तोडून फोडून टाकण्यात आले. जगानं पाहिलं. तस्वीर और भी ज्यादा सिहरन पैदा करने वाली है. देखिए इस तस्वीर को और देखिए कि बजरंग दल के कार्यकर्ता किस तरह से देश की बदनामी कर रहे हैं. गुस्सा आता है दोस्तों, देखिए. मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूं. हर गुजरते दिन के साथ हम भारत की क्या तस्वीर पेश कर रहे हैं? सांता क्लॉज हा देव नाही. सांता क्लॉज हा का देव आहे का? नाही. ती एक लहान मुलांच्या मनोरंजनासाठी केलेली एक काल्पनिक कल्पना आहे की तो रात्री येतो, सांता क्लॉज तांबडी टोपी घातलेला, जगा घातलेला तांबडा म्हातारा माणूस, एक काल्पनिक आहे तो, आणि खाऊ ठेवून जातो. आई वडील मुलांना सांगत असतात, बाळा आज सांता क्लॉज येणार, तुला खाऊ देणार. खाऊ ठेवतात बाबाच. तो की सांता क्लॉज काय खाऊ ठेवायला येत नाही, ते काल्पनिक पात्र आहे. खाऊ कोण ठेवतात? आई वडील. पण ती छोटी छोटी मुलं आनंदानं, आमच्या लहानपणापासून आम्ही पाहत आलो, ते कोणी असो, हिंदू असो, मुसलमान असो, त्याच्यामध्ये धर्माचा काही संबंध येत नाही. तो मुलाचा आनंद, निर्मळ आनंद आहे तो मुलांचा. अरे त्या सांता क्लॉजनं ह्या भगव्याचं काय बिघडवलं रे बाबा? तोडून फोडून टाकले, मॉल उद्ध्वस्त केले, रस्त्याला ते टोप्या, सांता क्लॉजच्या तांबड्या टोप्या विकायला बसलेले लोक, विक्रेते होते, बिचाऱ्यांनी विकत आणल्या, 2 पैसे पोटाला मिळतील म्हणून या निमित्तानं ते बसले विकायला की मुलं घेतील. त्या टोप्या फाडल्या, फेकल्या, त्यांना मारहाण केली, आणि हे व्हिडिओ सगळ्या जगानं पाहिले. जगानं तोंडात बोटं घातली, अरे हे काय लोक आहेत, हा भगवा असा कसा भगवा? आणि हे सगळं झालं अनितीने भरलेल्या भगव्या मूर्ख, अनितीने भरलेल्या नाही करत, हे करतात. हा भगवा धर्मांध आहे, हे करतात आणि नाव त्या मुसलमानांना देतात. त्यांनी सांता क्लॉजला पाडला, फोडला, लाल टोपी घातलेल्या मुलांना मारहाण केली, विक्रेत्यांचं नुकसान केलं. इथे मोदी आपले पंतप्रधान माननीय, अतिमाननीय की त्यांच्या एवढ्या जगामध्ये कोणीच नाही माननीय. देवाच्या खालोखाल त्यांचा नंबर आहे, बरोबर ना? आणि त्यांनी स्वतःला काय म्हटलेलं आहे? नॉन बायोलॉजिकल, म्हणजे मानवी संबंधापासून न जन्मलेलं मग देव नाही. ते चर्चमध्ये प्रार्थना करायला गेले होते. आता प्रार्थना करायला गेले होते का दिखावा करायला गेले होते त्यांना माहिती. कारण त्याच वेळेला हे भगवे इथे तोडफोड करीत होते आणि हे तिथे प्रार्थना करायला गेले होते चर्चमध्ये. जगानं पाहिलं, हे पण पाहिलं, ते पण पाहिलं, आणि जग म्हणालं हा ढोंगी माणूस आहे. अरे एक शब्द जर तुम्ही बोलला असतात की तुम्ही हे काय लावलंय, बंद करा, हे प्रकार इथे भारतामध्ये चालणार नाहीत, तर त्यांची काय हिम्मत झाली असती. मगर मुद्दा गंभीर है. क्रिसमस के पावन पर्व पर बजरंग दल और भारतीय जनता पार्टी से जुड़ी जो संस्थाएं हैं, जिस तरह का हुड़दंग कर रही हैं अलग अलग राज्यों में, यहां तक कि औरतों को निशाना बनाया जा रहा है, छोटे छोटे बच्चों को निशाना बनाया जा रहा है. अब उसकी चर्चा विदेशों में हो रही है और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हर बार की तरह खामोश हैं. इस वीडियो में देखिए दोस्तों, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिसमस के मौके पर दिल्ली के एक गिरिजाघर में जाकर पूजा अर्चना कर रहे हैं. मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूं, प्रधानमंत्री, इस तरह की तस्वीर का क्या फायदा? यह तस्वीर आप किसको दिखाना चाहते हैं जब अलग अलग राज्यों में, भारतीय जनता पार्टी शासित राज्यों में बजरंग दल के गुंडे जो हैं हुड़दंग कर रहे हैं? मैं आपसे समझना चाहता हूं प्रधानमंत्री, यह दोहरे मापदंड आप लाते कहां से हैं? मुझे तो साफ तौर पर यह भाजपा का दोगलापन दिखाई देता है. त्यांची काय हिम्मत झाली असती. पण आपल्या
लोकांनी चकार शब्द काढला नाही. निमूट सहन करत राहिलं, जग पाहत राहिलं. ज्यांना आपण निवडून दिलं त्याने आमच्यासाठी, ख्रिश्चन लोकांसाठी चकार शब्द पण काढला नाही आणि या भगव्या आतंकवादाला विरोध केला नाही. याचा अर्थ आम्ही काय समजायचा? त्यांचा पाठिंबा होता का ह्यांना? इथे चर्चमध्ये तुम्ही प्रार्थनेचं नाटक करता हा शब्द मी वापरतो आहे. कदाचित त्या भक्तिभावानं त्याने हात जोडले असतील बाबा, त्यांना ठाऊक. पण त्याच वेळेला हा प्रकार रस्त्यात चालू होता, त्याला जर त्यांनी मनाई केली असती तर त्यांचं नाव जगामध्ये उंच नक्की झालं असतं. त्यांचं नाव जगामध्ये उंच नक्की झालं असतं. झालं का? नाही ना. काय म्हटलं जगानं? काय म्हटलं जगानं? सांगतो पुढे काय म्हटलं ते. पहा, इंग्लंड, अमेरिका वगैरे वगैरे हे सगळे देश, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, हे सगळे देश ख्रिश्चन देश आहेत आणि भारतातले लाखो लोक तिकडे गेलेले आहेत. भारतातले लाखो हिंदू लोक तिथे गेलेले आहेत, लाखो. या लोकांनी तिकडे जाऊन मंदिरं उभी केली. कृष्णाचं मंदिर उभं केलं, हरे राम हरे कृष्ण त्याच्यावरूनच चाललं होतं ते. मंदिरं उभी केली, गणपतीची मंदिरं उभी केली, मारुतीची मंदिरं उभी केली, सगळी तिथे उभी केली. त्या लोकांनी यांना अजिबात त्रास दिलेला नाही. करा, काय करता ते करा, अजिबात त्रास दिलेला नाही. त्या लोकांनी जेव्हा भारतामध्ये चाललेले हे प्रकार पाहिले, ते लोक तिकडचे भडकले. तुम्ही तिकडून येता इथं मंदिरं उभी करता, तुम्ही इकडचे नागरिक नाही. तुम्ही इकडचे नागरिक नाही. आम्ही तुम्हाला आश्रय दिलेला आहे, आधार दिलेला आहे, तुम्हाला नोकऱ्या दिलेल्या आहेत, तुम्हाला राष्ट्रीयत्व दिलेलं आहे, तुमच्यावर दया केलेली आहे आणि तुम्ही तिथे मुठभर ख्रिश्चन लोकांचा छळ करताय. बदनाम भगव्यानं केला, बदनाम हे लोक झाले, हिंदू लोक झाले आपले. ते लोक चिडले आणि म्हणाले, ताबडतोब इथून निघा, चालते व्हा, थांबायचं नाही इथे. मोर्चे निघाले रस्त्यावरती. हिंदूंनो देश सोडा, हिंदूंनो चालते व्हा. त्या बिचाऱ्या हिंदूंचा काय दोष होता? नाक कापलं ना यांच्यामुळे, या मुठभर भगव्यामुळे. त्या हिंदूंचं, आपले भाऊ तिथे गेलेले आहेत, त्यांचं नाक कापलं ना. एवढ्या मुठभर भगव्यामुळे सगळा हिंदू भारतातला बदनाम झाला जगामध्ये. आता आपले लोक, आणि त्यांनी आता बऱ्याच लोकांनी व्हिसा द्यायचा बंद केला. आता हे लोक, आता आपले हिंदू आता तिथे जातील, त्यांना शक्य आहे का? त्यांना हिणवतील. इंडियन, ब्लडी इंडियन. काही ठिकाणी बोर्ड लिहिलेत, डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड. कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश नाही. किती नामुष्कीची पाळी या भगव्यानं या सगळ्या भारतावरती आणलेली आहे. पहा, ते म्हणतात आमच्या देशात तुमची देवळं उभी करता आणि तुमच्या देशातील तुमच्याच लोकांचा छळ करता. आम्ही तुमच्या लोकांना आश्रय देतो, तुमची देवळं मी उभी करू देतो आणि तुम्ही तुमच्या देशात तुमच्याच लोकांचा, तुमच्याच नागरिकांचा छळ करता. हे त्या सुसंस्कृत लोकांच्या बुद्धीच्या पलीकडे. हे जगभर 25 डिसेंबरला हे झालं. तुम्हाला माहीत नसेल, पहा, पण हे जगभर आता ह्यांनी या मूठभर भगव्यानी जग पेटवलं आपल्या विरोधामध्ये. तिथे राहणाऱ्या हजारो भारतीयांचं, हिंदूच आहेत ना, जीवन हराम करून टाकलं ह्या लोकांनी. जिकडे तिकडे हिंदू दिसला, इंडियन दिसला का त्याच्यावरती थुंकतात लोक.
गेट आउट म्हणतात, गेट आउट म्हणतात. इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. इंडियन आणि डॉग्स म्हणजे कुत्रे आणि भारतीय यांना इथे प्रवेश नाही. या भगव्यामुळे, या भगव्या अनितीमुळे साऱ्या जगामध्ये भारताची मान खाली गेलेली आहे. तरी आमचे विश्वगुरू, नॉन बायोलॉजिकल गुरु शुद्धीवर यायला तयार नाही, चकार शब्द काढत नाहीत. हे काय? मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांना हिणवलं, मौनी बाबा, मौनी बाबा, खरा मौनी बाबा इथे आहे. तुम्हाला माहिती आहे का, रोम जळत असताना नीरो फिडल वाजवित होता. रोम त्याला बादशाह, रोम जळत होतं, पेटलं होतं आणि हा फिडल वाजवून मजा बघित होता. इथे भारत पेटला आहे, हल्ले होत आहेत आणि आमचा बादशाह मजा करतो आहे. विश्वगुरू म्हणवून घेतो आहे, स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणवून घेतो आहे. या भगव्या अनितीनं आताच भारताची बेइज्जती केली आहे असं नाही. या भगव्यानं भारताची बेइज्जती जगामध्ये आत्ता केली आहे असं नाही, तर हजारो वर्षापासून भगवा भारताची बेइज्जतीच करीत आला आहे. हजारो वर्षापासून, परत रिपीट करतो, हजारो वर्षापासून हा भगवा भारताची बेइज्जती करीत आला आहे. आणि आम्ही हा भगवा आमची संस्कृती, परमश्रेष्ठ संस्कृती अशी आपली स्वतःचीच पाठ थोपटण्यात धन्यता मानित आहे. तुम्हाला सांगू द्या, जर इंग्रज भारतामध्ये आले नसते तर या भगव्या संस्कृतीनं आमचं काय केलं असतं. इंग्रज भारतामध्ये आले नसते तर या भगव्या संस्कृतीनं आमचं काय केलं असतं विचार करवत नाही. या इंग्रजांनी कुठली कुठली भगवी संस्कृती बंद केली याच्यासाठी एक व्हिडिओ मी टाकला होता मागे, पाहिला का? आज मी तुम्हाला सगळ्यांनी नाही पाहिलेलं, सगळ्यांना माहिती नाही आहे, परंतु या भगव्या संस्कृतीनं काय काय केलं इतिहासामध्ये त्याचे दाखले आहेत. इतिहासामध्ये दाखले आहेत. पहिली गोष्ट जर बंद केली असेल इंग्रज लोकांनी भारतामध्ये येऊन, तर त्यांनी सतीची प्रथा, सती, नवरा मेला की बायकोला जिवंत जाळायची, ही भगवी प्रथा होती. ह्याच्यामध्ये हिंदूच भरडले गेले. ह्या थोड्या मुठभर भगव्यांनी राज्य केलं आणि हिंदूचा नाश झाला आहे. ह्याच्यामध्ये नवरा मेला आहे, ती बाई विधवा झाली आहे, तिला समजा 2-4 मुलं आहेत. तेव्हा फॅमिली प्लॅनिंग नव्हतं, मुलं असायची. आता बापाला जाळायला चालवलं आहे आणि आईला पण तिच्याबरोबर चालवलं, आणि ती मुलं जगायची कशी? कोणाच्या आधारानं जगायची? नाही बाप नाही आई, अशी अनेक मुलं रस्त्यावर पडली. डोळ्यासमोर या भगव्याने त्यांना जाळलं, जी बापा आईला जिवंत जाळलं. लाखो जाळल्या. इंग्रजांनी ही चाल बंद केली. राजा राममोहन रॉय उभे राहिले आणि इंग्रजांनी त्यांना सपोर्ट केला. या भगव्याने खूप विरोध केला. आमच्या धर्मात तुम्ही हस्तक्षेप करता वगैरे वगैरे. हा अधर्म इंग्रजांनी बंद केला. हा धर्म होता का अधर्म होता? अधर्म होता. भगवी मूर्खता होती, भगवी अनिती होती. ही अनिती इंग्रजांनी बंद केली. दुसरी अनिती होती जगन्नाथ रथयात्रा, जगन्नाथाची रथयात्रा. या रथाच्या चाकाखाली मोठी रथ असायचा. मोठा रथ म्हणजे हा छोटा नाही, मोठा. त्याला ओढायला शेकडो माणसं लागायची. मोठी चाकं असायची लाकडी, आणि त्या चाकाखाली बळी देत असत जिवंत माणसं. बळी जायची जिवंत माणसं. भगवी अनिती काय होती? ही भगवी अनिती. आणि हा इतिहास आता पुसून टाकला आहे त्याने, लपवायचं आहे त्यांना ते. पण इतिहास लपला जात नाही ना. इंग्रजांनी ही दुसरी अनिती बंद केली कायदा करून. पहा इंग्रजांचे किती उपकार आहेत आपल्यावरती पहा. तिसरी अनिती होती काशी करबट. काशी करबट नावाची एक, काशीमध्ये
एक जागा आहे कर्बट नावाची, एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये जो जीव देईल त्याला मोक्ष मिळेल असं जाहीर करण्यात आलं होतं. नकोशे झालेले म्हातारे आईवडील त्या विहिरीत टाकत जबरदस्तीनं आणि काय म्हणत, मोक्ष मिळाला, आमच्या आई बापाला मोक्ष मिळाला, ह्याला टाकला विहिरीत, मारला ठार. ही प्रथा, भगवी प्रथा, ती इंग्रजानं बंद केली. इतिहास साक्षी आहे. मी फक्त तुम्हाला इतिहास सांगतो आहे, माझ्या मनचं नाही सांगत. इंग्रजांनी ही प्रथा बंद केली, त्यांना मोक्षाचा मार्गच बंद करून टाकलं. चला, बरं झालं. पहा, चौथं, मूल झालं नाही. ह्या सगळ्या भगव्या रूढी होत्या, नीट समजून घ्या. मूल झालं नाही तर नवस केला जाईल. नवस करीत पहिलं मूल मी गंगेला अर्पण करीन. माते गंगे मला मूल दे, मी तुला अर्पण करीन. आणि मूल झालं तर ते मूल जिवंतपणे गंगेमध्ये सोडीत ते मूल गेलं, मेलं, मारलं. बालबळी नाही का, आपल्या पवित्र शास्त्रामध्ये या बालहत्येला, बालबळी किती भयंकर मानलेलं आहे ना, मुलांचा बळी देणं. बघा, ही प्रथा इथे आहे. हे भारतामध्ये होतं, जगात नव्हतं, हे भारतामध्ये होतं. बरोबर आहे. आणि भारतीय लोक, आमचे लोक म्हणतात ही भगवी संस्कृती काय म्हणते, आमची संस्कृती जगात श्रेष्ठ. हो बाबा, जगानं पाहिली तुमची संस्कृती, थुंकले तुमच्या संस्कृतीवरती. आणि म्हणून तेव्हापासून लिहित आले, डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड. म्हणजे कुत्र्यासारखी किंमत ह्या भगव्यानं भारताला दिली. पहा, ही बालबलिदानाची प्रथा इंग्रजांनी बंद केली. खून आहे ना तो, हे खून आहेत सगळे. पाचवी, काली मातेची एक चरक पूजा म्हणून एक प्रथा होती, काली चरक पूजा. यात काय करीत माहिती आहे का, पाठीच्या हाडात कमरेजवळ हाड आहे ना आपलं, असं त्याला हुक लावीत, मोठा एवढा मोठा हुक, त्याला टांगवायचा माणसाला पाठीत हुक मारून. आणि मोठा खांब उभा करून त्याला दोर बांधून खाली मारून तो दोर पकडायचा, वर त्याला बांधलेला, आणि गरगर 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 फिरवायचा मरेपर्यंत. तो व्हिडिओ पहा, त्यात तुम्हाला दिसेल. ही प्रथा इंग्रजांनी बंद केली. इंग्रजांचे केवढे उपकार आहेत आपल्यावरती. पहा, राजपुताना एक जात आहे, ओरिसा त्या भागामध्ये राजपूत परिवारात एक जात आहे. त्यात जर मुलगी जन्मली त्या जातीमध्ये तर हुंडा द्यावा लागेल, कारण तिथे हुंड्याची प्रथा फार मोठी आहे. फार मोठा हुंडा द्यायला लागतो मुलीचं लग्न करताना. पण आईबाप विचार करायचे, बापरे, हे आमचं सगळं घेऊन जाणार ही मुलगी, नवऱ्याला द्यावं लागणार. गळा लावून मारायची मुलीला. ती प्रथा इंग्रजांनी बंद केली. आजही ती प्रथा चालू आहे गुपचूप. गर्भलिंग परीक्षण माहिती आहे तुम्हाला? गर्भलिंग परीक्षण, पोटामध्येच असताना मुलगी आहे की मुलगा आहे ते बघायचं. कोण बघतं हे? मशीन, नाही का? बरोबर आहे. सोनोग्राफीच्या मशीनमध्ये समजतं. म्हणून सोनोग्राफीची मशीन जिथे आहे तिथे बाहेरच बोर्ड लिहिलेला आहे, इथे गर्भलिंग परीक्षा केली जात नाही. सरकारनं बंदी आणली आहे. कारण ह्या ज्या UP-मधल्या जे घराणी आहेत, ही मुलगी झाली रे झाली का तिला ठार मारतात. पण आता अगोदर पोटातच मारायचे ते औषध देऊन, गर्भ पाडायचा.
भ्रूण हत्या म्हणतात त्याला. अजूनही चालू आहे, अजूनही चालू आहे. मुलगी झाली का मारतात, गुपचूपपणे मारून टाकतात, कळत पण नाही. भगवी रीत, भगवी प्रथा, भगवा मूर्खपणा किंवा भगवी अनिती. बंगालमध्ये एक प्रथा आहे, बंगालमध्ये नाही, नरमेघ यज्ञ. एखाद्या अनाथ माणसाला ज्याचं कोणी नाही असं पकडायचा, रस्त्यावर बसलेला भिकारी पकडायचा आणि त्याला मंत्र बोलायला लावायचे. देवीला बळी द्यायचा, रात्री कापायचा त्याला. पण त्याचं रडणारं कोणी नसतं ना, बोंबाबोंब होणार नाही. त्याला म्हणायचं नरमेघ यज्ञ. अनाथ माणसाला पकडून मंत्रवेदाच्या पठणामध्ये त्याचा बळी दिला जात होता. ही चाल इंग्रजांनी बंद केली. बंगालमध्ये आणखीन एक प्रथा होती. घरामध्ये कोणी आजारी बरा होत नसेल, आजारी आहे, तेव्हा हॉस्पिटल नव्हती, दवाखाने नव्हते, शास्त्र एवढं पुढारलेलं नव्हतं, बरा होत नसेल, त्याला TB झाला असेल, खंगत आहे, खोकतोय, मरत नाही, घरातले कंटाळीत सगळं हगमूत काढून त्याला न्यायचा, गंगा किनारी न्यायचा. त्या प्रथेला नाव होतं हरिबोल. बोल बोल हरी बोल, हरी बोल, हरी बोल, बोल बुडवलाय त्याला, बोल बोल बोल, पोट तर खाली बुडवतात, परत काढतात, बोल हरी बोल, हरी बोल, हरी बोल. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय, धापा टाकतोय, बुडवून मारला, हरी बोल. त्याला नाव होतं हरी बोल. घरातले म्हातारी माणसं अशा रीतीनं ठार मारली. उपचार करायला नको म्हणून, पोषण करायला नको म्हणून हजारो मारले. हरिबोल ही प्रथा होती. हरिबोल. इंग्रजांनी ही प्रथा बंद केली. त्या इंग्लिश लोकांनी आपल्यावरती किती उपकार केलेत बघा, किती घाण बंद केली आहे बघा. झाली का बंद? आता या भगव्याला ही घाण परत आणायची आहे. मनुस्मृती ही घाण, जगातली सगळ्यात घाणेरडी घाण जी भारतामध्ये आहे, जगात कुठे नाही. म्हणून जग पुढे चाललं आहे. म्हणून इकडचे हिंदू लोक तिकडे जायला बघतात, परत यायला बघतच नाहीत. का? ही घाण, कंटाळलेत लोक. आणि ही घाण परत डोकं वर काढू लागली आहे. गेल्या दिवसामध्ये आपण त्याचं रंगीत तालीम पाहिल्या. किती घाण आहे, किती घाण आहे. पण ह्या घाणीला समजत नाही की जगामध्ये आमचं नाक साप कापलेलं आहे. जगामध्ये आम्हाला कोणी विचारत नाही. पहा, पुढे आणखीन बघूया. इंग्रज आले नसते तर आज भारत भगव्या अनितीमध्ये सडला असता. इंग्रजांनी रेल्वे आणली, ब्रिज बांधले, सुधारणा केल्या, यांना जगाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोकांना, आपल्याला आज आपण जे काही आहोत, जे काही आहे, त्याचा पाया इंग्लिश लोकांनी घातला. पण हा इतिहास पुसण्याचा हा भगवा प्रयत्न करीत आहे. सगळ्याच गोष्टी इंग्रज बंद नाही करू शकले. इंग्रज बंद करू शकले नाही अशा दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. अस्पृश्यता, महार चांभार म्हणून लाखो लोकांना जातीतून बाहेर काढणं, ही प्रथा इंग्रज लोक बंद करू शकले नाही. ही मनुस्मृतीमधली प्रथा आहे. शूद्र वर्ण, गळ्यामध्ये हरिजन, जे महार ज्यांना म्हणतात, ह्यांनी ठरवलं त्यांचं नाव महार म्हणून. हरिजन हे ना ही गांधीनं दिलं की त्यांना तुच्छ मानू नये म्हणून. आज गांधीचीच बदनामी करायला निघालेत. जोरदार बदनामी चालू आहे गांधी आणि नेहरूंची. पण गांधीजींनी बिचाऱ्यांना हरिजन हे नाव दिलं, ह्यांनी त्यांना महार नाव दिलं होतं. भगव्याने काय नाव दिलं? महार. लाखो लोकांच्या गळ्यामध्ये मडकी बांधून, मडकी कशाला? रस्त्याला थुंकायचं नाही, तो थुंकायचा तर मडक्यात थुंक,
गळ्यात मडकं आणि पाठीला कमरेला झाडू खाली. रस्ता घाण नाही करायची. तू चाललास ना, तुझ्या चालण्यामुळे रस्ता अपवित्र होतो. तो रस्ता पवित्र करायला एवढं गोमूत्र आम्ही आणायचं कुठून? झाडू बांध पाठीला, म्हणजे तुझा रस्ता तू चालून जो रस्ता घाण झाला तो आपोआप तुझ्या झाडूनं साफ होईल. हे क्रूर जीणं जगायला या लोकांना या भगव्याने भाग पाडला. हिंदूनं नाही, भगव्याने. आजही त्या लोकांना तुच्छ मानलं जाते. आपल्याकडे नाही, आता आपल्याकडे हिंमत नाही त्यांना तुच्छ मानण्याची. पण UP बिहार त्या साईडला अजूनही ते बाहेर, त्यांना गावात प्रवेश नाही. त्यांनी फक्त संडास काढायचा, साफ करायचा, बाकी त्यांना नाही. अशा वेळेला बाबासाहेब आंबेडकर उभे झाले. बाबासाहेब आंबेडकर उभे झाले आणि त्यांनी या लोकांना एकत्र केलं. आणि बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि या सगळ्या महार लोकांना, मला शब्द पण नाही घ्यायचा महार हा, परंतु जो आहे तो आहे, या लोकांना बाबासाहेबांनी एकत्र केलं आणि त्यांना नवबौद्धामध्ये धर्मांतरित केलं. लाखो लोकांनी धर्म बदलला. हिंदूंचे बौद्ध झाले लाखो. पहिलं धर्मांतरण कोणी केलं? हो, धर्म बदलतात ना. मग बाबासाहेबांनी लाखो लोकांचा धर्म बदलला ना. का बदलला? का बदलला? तुमच्या अन्यायामुळे बदलला. आज लाखो लोक हिंदू धर्म सोडून, हिंदू धर्म ह्या भगव्यामुळे हिंदू धर्म सोडून आज ख्रिश्चन धर्म, मुसलमान धर्मामध्ये प्रवेश करीत आहेत. का? याला जबाबदार कोण आहे? आम्ही बाटलो म्हणून आमच्या विहिरीमध्ये पाव टाकणारे हेच भगवे, आणि बाटला म्हणून ओरड करणारे आणि आम्हाला जाती बहिष्कृत करणारे हेच भगवे. हाच भगवा, ही भगवी अनिती, ह्याने वाटोळं केलं देशाचं. आजही करायला घेतलंय. आमचे डोळे उघडणार कधी? आम्ही शुद्धीवर येणार कधी? देशभरामध्ये, जगभरामध्ये आमचं नाक कापलेलं आहे पूर्णपणे. आता जेव्हा इंदिरा गांधी होत्या, अगदी मनमोहन सिंगापर्यंत भारतीय पासपोर्टला किंमत होती. सौदी अरेबियामध्ये इंदिरा गांधी असताना भारतीय लोक तिथे गेले तर त्यांना आदर करीत. आता कुत्रे विचारित नाही, गेट आउट, नॉट अलाउड. आज भारतीय पासपोर्टला जगामध्ये काडीची किंमत राहिली नाही. आपले लोक तिथे गेलेले आहेत, त्यांना आता प्रत्येक दिवसेंदिवस त्यांच्यावरती थुंकत आहेत. अमेरिकन लोक, इंग्लिश लोक, ऑस्ट्रेलियन लोक बाहेर जा म्हणत आहेत, गेट आउट. बरं, हे लोक जे तिथे गेले, अनपढ गेले, अशिक्षित गेले, असंस्कृत गेले, ते काय करतात? भारतासारखंच रस्त्याच्या कोपऱ्याला कुठेतरी येऊन शुशू करतात. त्यांना चालेल त्या लोकांना रस्त्यावर केलेली? त्यांना ह्या गोष्टी चालत नाहीत. घाण. आमचे लोक तिकडे गेले की कुठेतरी पिचकाऱ्या मारतात भिंतीवर. ते लोक म्हणतात ही घाण आली कुठून इथे? सगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. हे इंडियन लोक तिकडे जाऊन काय करतात? हे इंडियन लोक तिकडे जातात, मॉलमध्ये जातात, चोऱ्या करतात. कॅमेरे आहेत, पकडले जातात. एकामुळे सगळे इंडियन बदनाम होतात. केवढे व्हिडिओ आहेत. कपाळावर हात मारावा लागतो, अरे काय केलं आहे? आमच्या देशाचं नाव धुळीस मिळवलं आहे. आणि आम्ही म्हणतो गर्व से कहो हम हिंदू. हिंदू नाही तुमच्याबरोबर, नाही. त्यांचं नाक कापलेलं आहे तुमच्यामुळे. नाही. ही आजची परिस्थिती आहे प्रियानो. अनिती. कोणती अनिती? ही अनिती तुमच्यामध्ये येईल का? नाही येणार. सांगा बघू मला. ही अनिती इतकी घाण
तुमच्यामध्ये येईल? नाही येणार. का? कारण तुम्ही ख्रिस्ताला आमचा गुरु म्हणून मानलेला आहे. तुम्ही ख्रिस्ताच्या मागे चाललेले आहात. ती शांती तुमच्यामध्ये आहे, तो आनंद तुमच्यामध्ये आहे, ते प्रेम तुमच्यामध्ये आहे. तुम्ही कुठल्याही जातीचे असा, धर्माचे असा, इथे अनेक धर्माचे लोक बसलेले आहेत, परंतु तुमच्यामध्ये शांती आहे. तुमच्यामध्ये भांडण नाही, तुमच्यामध्ये नीच उच्च हा भेदभाव नाही. तुम्ही भारतीय नागरिक आहात, खरे नागरिक आहात. जर भारताला काही आशा असेल उद्या, ती तुमच्यामुळे आहे, भगव्यामुळे विनाश आहे. तुमच्यामुळे भारताला आशा आहे. आमेन. जरी तुम्ही थोडके असाल तरी भिवू नका. एक पणती देखील आपल्या अख्खा बाजूचा अंधार दूर करते. तर तुम्ही एवढ्या पणत्या आहात, भिवू नका. वादळवारी येईल, भिवू नका. पुढे जाऊया आपण. पहा, दुसरी प्रथा जी इंग्रजांनी बंद केली नाही, बाटवाबाटीची प्रथा इंग्रजांनी बंद केली नाही. अस्पृश्यतेची प्रथा इंग्रजांनी बंद केली नाही, करू शकले नाहीत. बाटला पाव टाकला का बाटला, हे खाल्लं का बाटला, ते केलं का बाटला, ही प्रथा इंग्रज बंद करू शकले नाहीत. याच्यामुळे समाजामध्ये फूट पडली, हृदय तुटली, तट पडले, जाती निर्माण झाल्या, भेदभाव निर्माण झाले आणि ऐक्य भंगलं. भारताची प्रगती खुंटली. देश जग चाललं पुढे, त्यांच्यामध्ये हे असं नाही आहे, ते चालले पुढे. आम्ही त्यांच्याकडे भिकेचे कटोरे घेऊन उभे आहोत. आम्हाला प्रवेश द्या, आम्हाला नोकऱ्या द्या. उठला तुटला अमेरिकेची स्वप्न बघतो, उठला सुटला ऑस्ट्रेलियाची स्वप्न बसतो, उठला सुटला कॅनडाची स्वप्न बघतो. का रे बाबा भारताची स्वप्न नाही बघत तुम्ही? कारण इथे भगवा आतंकवाद आहे, इथे शांती नाही म्हणून ना. कारण काय दुसरं? इथे खायला नाही, इथे नोकऱ्या नाहीत, उच्च शिक्षण घेऊन काही आशा नाही. डॉक्टर व्हायचं असेल तर करोडो रुपये भरावे लागतात, आशा नाही. म्हणून ना, सत्य आहे की नाही? मी म्हणतो, मी म्हणे व्हिडिओ बघा, सगळं ओपन आहे आता. दुसरी प्रथा देवदासी. माहिती आहे तुम्हाला? देवदासी. घरात मुलगी झाली, एक असेल, दुसरी असेल, तिसरी असेल, तर मग ती नकोशी होते ना. एवढ्या मुली मग त्या काय देवाला म्हणून सोडून द्यायच्या, देवाला अर्पण केली. मुलगा कोणी देवाला अर्पण करतो का? नाही. मुलगी मात्र अर्पण करतात, कारण नको. हुंडा कुठून आणायचा द्यायला? अर्पण करतात. ती कुठे वाढते मुलगी? देवळामध्ये, हिंदूच्या देवळामध्ये. तिला कोण वापरतं? त्या देवळातला पुजारी असतो ना, त्या पुजाऱ्याची ती मालमत्ता होते. बायकोसारखी वापरतो, पण ती बायको नसते, ती दासी असते देवाची, म्हणजे भटाची. काय म्हणतात तिला? देवदासी ही प्रथा. ती पण इंग्रजांनी बंद केली नाही, कोकणामध्ये अजूनपर्यंत चालू आहे. देवदासी. या मुली आईवडिलांनी सोडून दिलेल्या देवाच्या नावानं देवदासी, त्या भटांच्या भगव्याच्या वासनेची शिकार होऊन आयुष्यभर जगतात. आपला भारत देश, गर्व से कहो हम. हा गर्व, हा गर्व. अमेरिकेत जातात, अमेरिकेचं राष्ट्रीयत्व घेतात आणि म्हणतात गर्व से कहो हम अमेरिकन आहे. त्यांना आनंद वाटतो अमेरिकन म्हणायला स्वतःला. आमच्याकडे अमेरिकन राष्ट्रीयत्व आहे, आम्ही अमेरिकेचे नागरिक आहोत. भारताचे नागरिक म्हणायला त्याला लाज वाटते, मलाही वाटते अशा या गोष्टीमुळे. पण करू काय? मला अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायचं नाही आहे, आता वय नाही आहे. मला वाटतं तुम्हाला सांगितलं तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणाला मी तुम्हाला अमेरिकेचं नागरिकत्व देतो, तर मला वाटतं इथे 90% हात वरती होतील. येस आम्ही येतो, मी येतो. 10 उड्या पडतील. अख्ख्या भारताला सांगितलं तर प्रत्येकजण धावेल मी येतो, मी येतो.
का? ग्रीन कार्ड मिळावं म्हणून लाईन लागतात. नागरिकत्व मिळावं म्हणून 1 करोड रुपये लागतात, तर तुम्हाला नागरिकत्व मिळतं. त्याने विकायला ठेवले नागरिक. 1 करोड रुपये द्या, $1,00,000 म्हणजे जवळजवळ 1 करोड. 90 रुपये रेट आहे. आता 90 लाख रुपये झालेत ना. तयार आहेत, श्रीमंत आहेत, ते देतात. नको आहे त्यांना भारत. का नको? भगवा आतंकवाद, भगवी अनिती. ह्याच्या पाठीमागे काय आहे? भगवी अनिती. ही भगवी अनिती बंद केली नाही आणि आता ती अधिक जोरात वाढत आहे. त्या दिवशी तुम्ही टी व्हीवर व्हिडिओवरती पाहिलं असेल ना, ख्रिसमसच्या सणामध्ये एका मंदिरामध्ये, चर्चमध्ये म्हणू आपण, चर्चमध्ये एक देवाचा सेवक बोलत आहे आपल्या लोकांबरोबर आणि तिथे एक भगवा आतंकवादी घुसतो आणि तो काय प्रकार करतो ते बघितलं ना सगळ्यांनी. टकलू हैवान, कपाळाला मोठं भगवा गंधा आहे. तो वीडियो दिखाना चाहता हूं दोस्तों. ये कोलकाता का वीडियो है. यहां पर एक हिंदुत्ववादी पहुंच गया है और कुछ लोग पूजा अर्चना कर रहे हैं गिरजाघर में. अब देखिए वो किस तरह की दबंगई कर रहा है कि ईसाई धर्म का जन्म भारत में नहीं हुआ है, तुम्हारी मजाल क्या, जय श्री राम के नारे लगा रहा है. इस देश का संविधान आपको आजादी देता है कि आप अपने धार्मिक रीति रिवाजों के हिसाब से पूजा अर्चना कर सकें, मगर देखिए किस तरह की बदतमीजी की जा रही है, किस कदर बेशर्मी चल रही है. देखिए ये हो रहा है कोलकाता के अंदर. फॉलो वीडियो शुरू करें. मैं ये पूछना चाहता हूं मिस्टर फादर से, चर्च का फादर से मैं पूछना चाहता हूं कि जीसस क्राइस्ट का ग्रंथ का नाम बताओ. इसमें कोई ग्रंथ करके नहीं है. हाँ क्या है? द गॉस्पेल ऑफ जॉन, वो सब क्या चीज है? बाइबल क्या चीज है? धार्मिक ग्रंथ है. ये कहां से मैन्युफैक्चर हुआ है? जस्ट टेल मी कहां से मैन्युफैक्चर हुआ है? ऑफ कोर्स इट वॉज नॉट प्रिंटेड इन इंडिया. भारतवर्ष में ये पैदा हुआ ही नहीं था. विदेशी क्रिश्चियन लोगों का, विदेशी भाषाओं का बाइबल हमारे इंडिया में क्या जाएगा? अभी हमारा क्या है? चारों वेद है, मनुस्मृति है, उपनिषद है. हम कोई भी क्रिश्चियनों का बाइबल को फॉलो नहीं करेंगे. एम आई क्लियर? बोलो. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओके. जय श्री राम. जीसस क्राइस्ट इज नॉट आवर्स. हमारा कौन है? राम भगवान. एम आई राइट? इट शुड बी. टकलू हैवान, कपाळाला मोठं भगवा गंधा आहे. तो ओरिजिनली आहे बांगलादेशी मुसलमान. कोण आहे तो? बांगलादेशी मुसलमान. याला पैसे मिळाले, काही मिळालं, हा बजरंग दलात गेला आणि चर्चमध्ये जाऊन त्या देवाच्या सेवक जो शांतपणे उभा आहे त्याला दमदाटी करू लागला. पैसे मिळाले की रंग बदलतात, नाही का? यांनी ह्याचा रंग जो हिरवा होता तो भगवा झाला. हा मुसलमान आहे, खतना केलेला, खच्ची केलेला म्हणू आपण, काय म्हणायचं ते म्हणा. चकचकीत टक्कल आहे, भगवा टिळा आहे. दिसतो कसा दिसतो? ऐकलं ना तुम्ही, पाहिलं ना? सैतानी अवतार. कसा दिसतो? सैतानी अवतार. त्याचं बोलणं, त्याचे डोळे तांबडे लाल रंग, दारू प्यायल्यासारखे, कसं त्याचं अचकट विचकट बोलणं. असा ह्यांचा देव, तसे हे. जसा देव किंवा जशी माणसं तसा त्यांचा देव, किंवा जसा देव तशी त्यांची माणसं. ह्यानं त्या देवाचं प्रतिनिधित्व केलं. माझा देव असा आहे.
त्या देवाच्या सेवकाच्या खांद्यावर हात टाकला आणि मोठ्या मोठ्याने ओरडून काय म्हणतो, हे ख्रिश्चन ख्रिश्चन नाही चलेगा, हे नाही चलेगा. फार मोठ्या वाईट प्रकारे त्यानं वापरलं. साऱ्या जगात हा व्हिडिओ पोचला आहे. साऱ्या जगानं हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि सगळ्या जगातले लोक चवताळलेले आहेत की काय. ते जगातले सोडून द्या, आपल्या भारतातले वार्ताहर, पत्रकार, त्याच्यामध्ये काही ब्राह्मण पत्रकार मुली आहेत. एक मुलगी जोशी नावाची, मी तिचं नाव विसरलो आहे, तिनं तो व्हिडिओ टाकला आणि अशी त्याची खरडपट्टी काढलेली आहे. अशी ब्राह्मण आहे, ती भगवी नाही आहे. ब्राह्मण आहे पण भगवी नाही आहे. भगवी अनिती तिच्यामध्ये नाही. ती नीतीच्या गोष्टी बोलते की हे कसं चालू देता तुम्ही देशामध्ये. ही देशामध्ये लोकांमध्ये फूट पाडायला हे कारस्थान असू शकेल. याला त्या बांगलादेशानं पैसे दिले असतील किंवा पाकिस्ताननं पैसे दिले असतील, जा आणि आग पेटव आणि देशामध्ये डोकी फोडा एकमेकांची. कशावरून हा त्यांचा माणूस नसेल. आणि एवढं त्यानं करून त्याला पोलिसांनी अटक केली नाही. घटनेनुसार, आपल्या भारताच्या घटनेनुसार, संविधानानुसार असं करणाऱ्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. दुसऱ्यांच्या धर्मस्थळामध्ये जाऊन त्यांच्या ह्याची बदनामी करणं, अश्लाघ्य घाणेरडे शब्द वापरणं. माता मरियेला सर्वजण आम्ही प्रिय मानतो. ख्रिस्ताची माय आई, तिच्याविषयी ती अपवित्र पापाचं संतान अशा रीतीनं त्यानं जे बोललेलं आहे, जे उद्गार काढलेले आहेत घाणेरडे, प्रत्येक सुसंस्कृत मनाच्या वेदना व्हाव्यात मनाला अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढलेले आहेत. चर्चमध्ये घुसून त्यानं जी भाषा वापरली त्याला भारतीय संविधानाची मान्यता नाही. कोणीतरी पोलीस उठून त्याला अटक केली का आजपर्यंत? नाही केली. याचा अर्थ काय? सरकार त्याच्या पाठीशी आहे. बरोबर आहे. जग कोणाच्या पाठीशी आहे? तुमच्या ह्या कृत्यामुळे आमच्या भारतीय लोकांना जगातून हाकलून द्यायला लावलेलं आहे. गेट आऊट. थांबायचं नाही इथे. गेट आऊट. चालते व्हा पहा. पुन्हा मला सांगतो की माता मरियेच्या चरित्र्याविषयी त्याने जी भयंकर अपशब्द वापरले, बायबलविषयी घाणेरडा बोलला, त्याचा बोलविता धनी कोण होता? भगवा. बरोबर आहे. ही भगवी अनिती. बाजूला होता देवाचा सेवक, शांतपणे उभा बोलत होता. काही स्त्रिया समोरच्या त्याला आडव्या येत होत्या, त्याचा प्रतिवाद करीत होत्या, पण हा माणूस शांत उभा होता. जर त्या स्त्रिया चवताळल्या असत्या आणि ह्यांनी त्या पालकानं सांगितलं असतं ह्याला जरा नागडा करून बाहेर पाठवा, तर त्या बायकाने ह्याला नागडा नसता केला, पाठवला नसता. हो की नाही? त्या चवताळल्या होत्या. हवा काढू शकले असते की नाही त्याची? खूप होत्या बायका. पण ते देवाचा सेवक शांत राहिला. साऱ्या जगानं बघितलं सैतानी अवतार, सत्वगुण आणि तमोगुण ह्यातला फरक जगानं पाहिला. सत्वगुण, देवात दैवी गुण, आणि सैतानाचा गुण तमोगुण, हे दोन्ही बाजूबाजूला उभे होते. हिंदू लोक पाहत होते. हिंदू लोक चवताळले. हा कोण? याला हा अधिकार कोणी दिला? हा धर्म आम्हाला नको. काय म्हणाले हिंदू लोक? हा धर्म आम्हाला नको. त्यांच्या मनानं त्यांनी धर्म बदलला. त्यांचं धर्म परिवर्तन ह्याने केलं. कळलं? लक्षात तुमच्या? धर्म परिवर्तन कोण करतं? हा भगवा धर्म परिवर्तन तेव्हापासून करीत आलाय, आज तोच करीत आहे. माझं धर्म परिवर्तन कोणी केलं? भगव्याने केलं.
आम्हाला बाटला म्हणून बहिष्कृत करण्यात आलं. या भगव्याने आमचं धर्म परिवर्तन केलं. हे सत्य तुम्हाला समजू दे, जगाला समजू दे, हा व्हिडिओ जगापर्यंत जाऊ दे. हे सत्य आहे. धर्म परिवर्तन ख्रिश्चन नाही, येशू नाही करत, भगवा करतो, भाग पाडतो. हजारो हिंदू ही घाण सोडित आहेत. नको, ही घाण आम्हाला नको. लाखो हरिजनांनी हिंदू सोडला, बुद्धाला घेतला. लाखो हिंदूंनी धर्म सोडला, ख्रिस्ताला घेतला. हालेलुया. पहा प्रियानो, आपल्याला हे सत्य समजलं पाहिजे. बाजूला देवाचा सेवक त्याच्या बाजूला उभा होता, तो काही बोलला नाही. त्याच्या अबोलतेनं, त्याच्या शांतीनं अनेक लोक जिंकले गेले. याच्या सैतानी कृत्यामुळे अनेक लोक हिंदूतून बाजूला झाले. हा घाण आम्हाला नको. बदनामी धर्माची झाली ना. या थोड्याशा भगव्यानं संपूर्ण हिंदू धर्माची बदनामी झाली. हिंदू लोक वाईट होते का आमचे? ज्ञानेश्वर वाईट होते का? तुकाराम महाराज वाईट होते का? आम्ही त्यांना आदरणीय मानतो, कारण ते भगवे नव्हते. भगव्याने त्यांचा छळ केला. इतिहास साक्षी आहे. आता मला तुम्हाला एक सांगू द्या. ओसाडीच्या अमंगळ पदार्थाकडे मी येतो. बघा, मार्क 13:14 मार्क 13वा अध्याय 14वं वचन. हा ओसाडीचा अमंगळ पदार्थ नीट समजून घ्या रे बाबांनो, नीट समजून घ्या. जे माझे श्रोते आहेत, हजारो जे ऐकत आहेत, त्यांनाही मी विनंती करतो, नीट समजून घ्या. पवित्र शास्त्र काढा आणि नीट वाचा आणि प्रकटीकरण नीट समजून घ्या. ओसाडीचा अमंगळ पदार्थ जो प्रभूनं सांगितला आहे, तो काय आहे? हा कोणता पदार्थ आहे? वाच बाळ. मार्क के शुभ वर्तमान त्याचा 13वा अध्याय 14वं वचन. पान नंबर 1211, मार्क 13:14. परंतु दानियेल भविष्यवादाने सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ, ओसाडीचा अमंगळ पदार्थ वाचणाऱ्याने पुढे काय लिहिलेलं? जेथे नसावा तेथे उभा असलेला. हां, जेव्हा तुम्ही पाहाल. हां, जिथे नसावा तेथे उभा असलेला तुम्ही पाहाल. वाचणाऱ्याने समजून घ्यावे. वाचणाऱ्यानं समजून घ्यावं. मी समजून देतो त्याचा अर्थ तुम्हाला. तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे. येस, हालेलुया. जे यहुदियात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावं, कारण शेवटचे दिवस जवळ आलेले. मागे बघू नका, मागे बघूच नका. संपत्ती आहे, गाडी आहे, बंगला आहे, वगैरे वगैरे काहीच बघू नका. चला उठा, आपली जायची वेळ आलेली आहे. आमेन. आता त्या दिवशी हा व्हिडिओ मी पाहत असताना तो माणूस टकलू बांगलादेशी मुसलमान प्रभूच्या विरोधामध्ये प्रभूच्या वेदीवरती उभा राहून जी घाणेरडी भाषा करीत होता, तिथे मला प्रभूनं हा दृष्टांत दाखवला. हा बघ, अमंगळ पदार्थ वेदीवर उभा आहे, वेदीवर उभा आहे, पवित्र स्थानात उभा आहे. कुठे होता तो उभा? पवित्र स्थानामध्ये उभा राहून अपवित्र आणि घाणेरड्या गोष्टी करीत होता. त्याचं रूप कसं होतं? सैतानी रूप होतं. तो व्हिडिओ टाका, ह्या ठिकाणी तो व्हिडिओ टाका, क्लिप टाका या ठिकाणी. लोकांना समजू दे, दिसू दे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांना पाहू दे. आता नको टाकू, नंतर टाका. हां हां, येस. या ठिकाणी तो व्हिडिओ टाका आणि तिथे नीट पहा कसा दिसतोय तो. सत्वगुणी दिसतोय का तमोगुणी दिसतोय? तमो म्हणजे सैतानी गुण. तमोगुण म्हणजे काय? सैतानी गुण. सैतानी गुणांनी परिपूर्ण असा हा माणूस त्या वेदीवर, देवाच्या वेदीवर उभा आहे. आता प्रभूनं काय म्हटलं? ओसाडीचा अमंगळ पदार्थ त्या पवित्र स्थानात उभा असेल तेव्हा पळून जा.
कारण शेवटची वेळ आलेली आहे. आता ओसाड जागा कोणती रे बाळांनो? ओसाडीचा अमंगळ पदार्थ याविषयी मी तुम्हाला नीट प्रकटीकरण देतो, नीट समजून घ्या. पूर्वी संडास होते का? घराघरात संडास होते का? बाहेर संडास होते का? आपण 2 नंबरला कुठे जात होतो? तुम्ही जे म्हातारे लोक आहेत त्यांना विचारा, कुठे जात होते रे बाबा? कुठे? बांधावर ना? बांधावर ना, जिथे कोणी नाही. बरोबर आहे. त्या काळामध्ये, आता बांध तरी होते, त्या काळामध्ये प्रभूच्या काळामध्ये जेव्हा हे लिहिलं गेलं त्यावेळेला बांध नव्हते. ओसाड जागे जंगलामध्ये रोवून तिथे कोणी बघत नाही अशा ओसाड जागे 2 नंबरला जायचे. बरोबर आहे. आणि कोणता पदार्थ टाकायचे? मंगल पदार्थ टाकायचे का अमंगळ पदार्थ टाकायचे? हां, याला म्हटलेलं आहे ओसाडीचा अमंगळ पदार्थ. तो तुम्हाला त्या दिवशी कुठे दिसला? वेदीवर दिसला की नाही? बरोबर आहे. कारण इथे प्रभूनं, इथे त्या बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये त्याचं नाव, त्या ओसाडीच्या पदार्थाचं नाव घेतलं नाही. काय म्हटलं? वाचणाऱ्याने समजून घ्यावं. घेतलं का समजून? कोणता पदार्थ आहे? अमंगळ पदार्थ. जो माणसाने बाहेर टाकला, अमंगळ, ओसाडीच्या ठिकाणी जाऊन टाकला. पूर्वी संडास नव्हते, नीट समजून घ्या. ओसाडीचा हा पदार्थ टाकायला आपल्याला ओसाड ठिकाणी जायला लागायचं, दूर, जिथे कोणी नाही, नाही का? हा कुठे उभा होता? पवित्र स्थानात उभा राहायला पाहिला. वचन पूर्ण होत आहे. तो उभा राहणार आहे, हे त्याचा पिल्लू. तो कसा असेल? आलं लक्षात? आलं लक्षात? त्याचं रूप, त्याचं बोलणं, त्याचं वागणं अतिशय अतिशय संत माणसाला, संत पुरुषाला, साधू सुंदर सिंग म्हणा, ज्ञानेश्वर महाराज म्हणा, तुकाराम महाराज म्हणा, साईबाबा म्हणा, अशा संतांच्या तोंडी अशी भाषा कधी असेल? ही भाषा फक्त भगव्याच्या ठाई असेल. ही भाषा भगव्याला शोभते, ही संतांना शोभत नाही. ही भारताला शोभत नाही. नो. पण ही घाण आली आहे, ही आणली आहे. कारण सत्ता घाणीच्या हातामध्ये आहे. भ्रष्टाचार, व्यभिचार, सगळे अनाचार ह्या भगव्याच्या हातात आहेत आज. म्हणून ह्या भारताला जर काही आशा असेल तर ती सत्वगुणाची आहे. आणि सत्वगुण ख्रिस्ताच्या ठायी आहेत पूर्णपणे. म्हणून एका बाजूला सत्वगुण, एका बाजूला तमोगुण, दोन्ही गुण तुम्हाला तिथे त्या वेदीवर दिसतात. तो सत्वगुणी आहे, देवाचा सेवक आहे, तो शांतपणे उभा आहे. हजारो मनं त्या सत्वगुणानं जिंकली. हजारो मनं. ती ब्राह्मण मुलगी, हे करणारी वार्ताहर आहे, ती रिपोर्टर आहे, ती इतकी चिडलेली आहे की हे काय चाललं आहे माझ्या देशात, याला कोणी प्रतिबंध का करत नाही? का नाही करत? कारण सरकार भगव्याच्या हातात आहे. सरकार भगव्याच्या हातात आहे, म्हणून त्याला कोणी प्रतिबंध करणार नाही. पण आम्ही काय जाणू, हा ओसाडीचा अमंगळ पदार्थ नको त्या ठिकाणी उभा आहे. हालेलुया, हालेलुया. पहा, ही आहे भगवी अनिती. परिणाम काय झाला? हजारो हिंदू ख्रिस्ताच्या सत्वगुणाकडे आकर्षित झाले. याने ख्रिस्ताचा गौरव केला. त्या सेवकाच्या शांतीनं अनेकांची मनं जिंकली गेली. अनेक लोक प्रभूकडे वळले. त्यानं भगवी अनिती नकोशी झाली. सत्वगुणी लोकांना, सत्याचा शोध करणाऱ्या लोकांना भगवी अनिती नकोशी झाली. आता हे परिवर्तन येत आहे. हेच आणणार आहेत परिवर्तन. कंटाळतील लोक या भगव्याला आता. हे नको, हे नको. त्याचे जागतिक परिणाम झाले. ह्या गोष्टीचे परिणाम जागतिक झाले. परत रिपीट करतोय मी, लक्षात घ्या. हिंदू तुच्छ मानले जाऊ लागले. जगामध्ये हिंदू
तुच्छ मानले जाऊ लागले. मोर्चे निघाले सगळीकडे निघाले. ऑस्ट्रेलियात निघाले, अमेरिकेत निघाले, इंग्लंडमध्ये निघाले. रोज आपल्याला पेपरमध्ये पेपर देत नाहीत, कारण पेपरसुद्धा भगव्यांच्या नादी लागलेत. त्यांचा नाईलाज आहे. त्यांचे जे मालक आहेत पेपरवाल्यांचे, त्यांना भगव्याने विकत घेतलं आहे. त्यामुळे जे संपादक आहेत त्यांचं काही चालत नाही. ही गोष्ट आहे. दुसरं काय म्हणू लागले अमेरिकेतले, इंग्लंडमधले लोक, वी डोंट वॉन्ट मंकी गॉड. काय म्हणाले? आम्हाला माकड देव नको. माकड देव म्हणजे काय? माकड देव म्हणजे काय? यांनी हनुमानाचे पुतळे उभे केलेत तिथे, ते त्याला माकड म्हणतात. बरोबर आहे, आम्ही हनुमान म्हणतो, पण ते लोक माकड म्हणतात. माकड देव, मंकी गॉड. वी डोंट वॉन्ट मंकी गॉड. आम्हाला माकड देव नको, काढून चालते वा इथून. दुसरं काय म्हणतात? वी डोंट वॉन्ट एलिफंट गॉड. आम्हाला हत्ती देव नको. हत्ती देव कोण? गणपती ना. आपण गणपती म्हणतो रे, पण ते लोक काय म्हणतात? एलिफंट गॉड. घेऊन जा तुमचे एलिफंट गॉड. आता थेम्स नदीमध्ये ही तिथे हिंदू गेलेले आहेत. गणपतीच्या सणाला बिचाऱ्यांनी हार तुरे घातले त्या गणपतीला आणि त्या थेम्स नदीमध्ये बुडवला. आता ती थेम्स नदी, इंग्लंडची थेम्स नदी ही प्रसिद्ध नदी आहे. ती त्याला पवित्र मानतात. घाण नाही करू देत त्याच्यामध्ये, पाय पण नाही धुत कोणी त्याच्यामध्ये. गोष्टी सोडा, बाकीच्या गोष्टीच सोडा. आणि त्याने त्या हार तुरे गुलाल बिलाल सहित सगळा तो गणपतीला त्याच्यामध्ये बुडवला. लोकांनी फोटोग्राफी केली, पेपरमध्ये मथळे. हे काय चाललं आहे ह्या इंडियन लोकांचं इथे? हाकला त्यानं. लोक चिडले सरकारवरती. काय घाण घेऊन आले तिकडे. त्यांनी असं कधी पाहिलं नाही ना. त्यांच्यावर हे संस्कार नाहीत ना. आम्ही त्यांच्यावर संस्कार करू गेलो असे तर ते सहन करतील का? हालेलुया. पहा बरं प्रियानो, काय आहे हे? ही जगाच्या समोर आमची रूपरेषा आहे, आमची प्रतिमा आहे जगाच्या समोर. आणि आम्ही स्वतःला विश्वगुरू म्हणवतो रे बाबा. कळलं? आता थोड्या दिवसात तुम्हाला कळेल काय ह्याचा परिणाम होणार. ह्याचे परिणाम जागतिक होणार. कळलं? तुम्ही कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहणार नाही आहे. ते उजाडलं. आता सुरुवात झाली उजाडायला, प्रकाश पडायला. हा भगवा प्रकाश, भगवा अंधार. पहा, प्रभूला धन्यवाद देऊ. आमचे लोक रस्त्यात थुंकतात, तिथे जाऊन मोजतात, मी तुम्हाला सांगितलं. आणि ते सगळे फोटोग्राफी करून सगळीकडे लावतात. आता भारतामध्ये 25 डिसेंबरला जो काही तमाशा केला ह्या भगव्यानी, ग म्हणतो मी, ड नाही म्हणत. हां, लक्षात घ्या, नाही तर धचा मा कराल तुम्ही. मी ग वा म्हणाल, ड नाही घातला मध्ये. त्या लेवलला आपल्याला जायचं नाही आहे. काशी बिशीला काही ठिकाणी जे आहेत, जे पूजा करताना बडवे म्हणतात. काय म्हणतात? बडवे. ड नाही, ढ नाही. नाही तर चुकून ढ घालाल. बरोबर आहे ते सगळं, पण आपण ढचा मान नाही करणार. आहे तसंच असू दे. पण आमचा प्रभू आम्हाला ते शिकवित नाही आहे. पण आम्ही डोळे बंद करून पण चालत नाही आहोत ना, हो की नाही? हे सगळं अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये पोहोचलं. आणि न्यूयॉर्क टाइम्स हे प्रसिद्ध
पेपर आहे, न्यूजपेपर आहे प्रसिद्ध. त्यांनी हे भगवे सगळे कृत्य फोटोसहित छापली. भारतातल्या सगळ्या गोष्टी, कशा चर्च तोडली गेली, कसं ते सॅन्टाक्लॉज तोडला गेला, सगळं फोटोसहित छापलं. आग पेटली. यांना हाकला, हे नको. पहा, उद्या तुमची मुलं शिकली तर तुम्हाला त्या देशामध्ये प्रवेश मिळणं कठीण आहे. मुलांना ॲम्बिशन बाळगली, आम्ही अमेरिकेला जाऊ, आम्ही नासामध्ये जाऊ, आम्ही येऊ करू, आम्ही स्वप्न बघू नका, कारण या भगव्यानं आपले मार्ग बंद केले. भारताचे मार्ग भगव्याने बंद केले. आता कठीण आहे. आता पुन्हा ती पत मिळवलं जी इंदिरा गांधीच्या काळामध्ये, अगदी मनमोहन सिंगाच्या काळापर्यंत जी पत होती भारताची, भारतीय पासपोर्टला, ती परत मिळवणं आता कठीण आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाला किती रंग आहेत? बरोबर आहे. वरचा कुठला? भगवा. केशरी म्हणू नका. केशरीत आणि भगव्यात काय फरक आहे मला दाखवा. भगवा, तो भगवा कोणाचं प्रतिनिधित्व करतो? हिंदूंचं. बरोबर आहे. आता सगळ्यात खालचा कोणता आहे? हिरवा. तो कोणाचं प्रतिनिधित्व करतो? मुसलमानांचं. बरोबर आहे. ह्यानी भगवा घेतला, ह्यानी हिरवा घेतला. हो, जातीनंच घेतला ना. आता भगवा हिरव्यावरती उठला, मशीद पाडली, मग हिरवा काय स्वस्थ राहील? हिरव्यानं ट्रेन उडवले, बॉम्बस्फोट केले. म्हणजे तुम्ही काय केलं? जे भारतामध्ये ऐक्य होतं त्याची 2 तुकडे केले. आज पण तेच चालू झालं. बरोबर आहे. आता आपल्या बाजूला राष्ट्र आहेत ती कोण आहेत? मुसलमान आहेत ना. जेव्हा युद्ध होईल तेव्हा काय होईल? हा सगळा मुसलमान तुम्ही तोडलेला, तुम्ही फोडलेला, तुम्ही मोडलेला, जर त्यांना सामील झाला तर काय होईल? बाजूला सगळा हिरवाच आहे. पाकिस्तान हिरवा आहे. चीन पण पाकिस्तानकडे झुंकलेला आहे. नेपाळ आता आपल्याबरोबर नाही. नेपाळ्यांनी सांगितले इंडियन गो आउट. भारतीयांना हाकलून द्यायला लावलं आहे नेपाळ्यांनी. ते पण हिंदूच, पण तोही आपल्याबरोबर नाही. चायना श्रीलंका आपल्याबरोबर नाही. पण कोण आहे आपल्याबरोबर? यांच्यामुळे आपण भरडले जाणार आहोत. आपण न्यूट्रल आहोत. बरोबर आहे. या दोघांचं, भगव्याचं आणि हिरव्याचं पूर्वी एक होता, तीनही एक होते. आता मधला कुठला? हिंदूंनी भगवा घेतला, घेऊ दे. मुसलमानांनी हिरवा घेतला. आता राहिला कुठला? पांढरा. तो कोणी घेतला? तो आम्ही घेतला, आपण घेतला. शांतीचा रंग. आम्हाला युद्ध नको, आम्हाला झगडे नकोत, आम्हाला मारामाऱ्या नकोत. आम्ही सत्वगुणी आहोत. आमचा रंग पांढरा आहे. तमोगुणी नाही, राजसही नाही. आम्ही सत्वगुणी आहोत. आम्ही मारणार नाही. सत्वगुण आम्हाला प्रभूनं शिकवला. जर तुझ्या गालावर कोणी मारला तर दुसरा गाल पुढे कर. हा आहे सत्वगुण. बरोबर आहे. तो आम्ही ख्रिस्ताकडून घेतला. शांतीचा रंग. आता भगवा आम्हाला वरून चेपतो. तुम्ही बघितलं गेल्या 25 डिसेंबरला आणि किती दिवस चाललं आहे. भगव्यानी आम्हाला पांढऱ्याला चेचायला घेतलं आहे. आफ्रिकेमध्ये किंवा त्या मुस्लिम देशामध्ये हिरव्यानं पांढऱ्याला खालून चेचायला घेतलं आहे. इथून वरून भगवा चेचतो, खालून हिरवा चेचतो. आपण पांढरा मधल्यामध्ये बिचारा शांतपणे उभा आहे. हात जोडून आम्हाला शांती हवी आहे. आम्हाला युद्ध नको. जेव्हा युद्धबंदी हवी असते तेव्हा कोणतं निशाण उभं करतात? पांढरा. शरणागत. बाबा आम्ही शरण आहोत. आम्हाला नको. आम्हाला हे युद्ध नको. आम्हाला द्वेष नको. आम्हाला द्वेष नको. आम्हाला प्रेम हवं आहे. आमेन. प्रेम से कहो,
हम भाई हैं। गर्व से नहीं, प्रेम से कहो, हम भाई हैं, हम भारतीय हैं। भारत हमारा देश है, भारत पर हम प्रेम करते हैं। भारत माता की जय। आई, भारत आमची आई आहे। ज्या मातेनं आम्हाला जन्म दिला, ज्या मातेचं अन्न आम्ही खातो, ती माता नाही का? तिला माता नाही म्हणू तर काय? हां, वाईट काय? आईला, मातेला आई म्हणणं वाईट काय? भारत देश आमची आई आहे, माता आहे. म्हणा जोरात, वंदे मातरम. येस, आम्हाला लाज नाही, आम्हाला प्रभूनं मनाई केलेली नाही. आईला आईच म्हणायचं आहे. भारतभूमी ची माता आहे. आमेन. थांबू. शहाणा ज्ञान घेईल, मूर्ख मूर्खताच करील. आम्हाला मूर्खता नको, आम्हाला भगवा आतंकवाद नको, आम्हाला हिरवा आतंकवाद नको, आम्हाला पांढरा रंग, शांतीचा रंग हवा आहे. आमेन. आमेन.